मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. रंगचक्र म्हणजे काय, तर फक्त 3 रंगांचा उपयोग करून आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या छटा बनवायच्या आहेत आणि नवीन नवीन रंग तयार करायचे आहेत. तर हे रंगचक्र आपल्याला पोस्टर कलर्सनी तयार करायचं आहे. पोस्टर कलर्स म्हणजे काय ते आपण आधी बघूया. या छोट्या बाटल्या आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये हे पोस्टर कलर्स आहेत. त्यासाठी आणखी काही साहित्य लागतं, तेही आपण बघूया. तर ह्या रंगांच्या बाटल्या बाजारात उपलब्ध असतात. यातले रंग ओले असतात. यातील 3 रंगांच्या बाटल्या आपण घेतल्या आहेत. त्यात मिसळण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. ही पॅलेट आहे. पॅलेटमध्ये हे रंग काढून घेऊन त्यांच्या मिश्रणातून आपल्याला वेगवेगळ्या छटा बनवायच्या आहेत. पोस्टर कलर्सनी रंगवायला ब्रशची आवश्यकता असते. ब्रशमध्ये सर्वसाधारणपणे 2 प्रकारचे ब्रश असतात. हे गोल ब्रश आहेत आणि हे चपटे ब्रश आहेत. यात अनेक प्रकारचे जाड आणि बारीक ब्रश उपलब्ध असतात. चित्र काढण्यासाठी पेन्सिल आणि खोडरबर, शिवाय ओला ब्रश पुसायला टिश्यू पेपर किंवा कापडाचा तुकडाही घ्यायचा. आता आपल्याकडे 3 प्राथमिक रंग आहेत. लाल, पिवळा, निळा. या रंगांना प्राथमिक रंग का म्हणतात तुम्हाला माहिती का? कारण हे रंग आपण दुसऱ्या कोणत्याही रंगांच्या मिश्रणातून तयार करू शकत नाही. यांना मूलभूत रंग असंही म्हणतात. पण या प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून आपण दुय्यम रंग आणि इतर बऱ्याच रंगछटा तयार करू शकतो. त्या छटा कशा करायच्या ते आपण आज बघूया. यासाठी आपण या 3 रंगांचाच फक्त उपयोग करायचा आहे. आता बाटलीतून हा लाल रंग ब्रशने मी पॅलेटमध्ये काढून घेते. आपल्याला आवश्यक तेवढा रंग काढून घ्यायचा. हवं असल्यास त्याच्यात थोडं पाणी मिसळायचं. नंतर ब्रश पाण्यामध्ये स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्यायचा. आता आपल्याला दुसरा रंग घ्यायचा आहे, तो म्हणजे निळा. हा निळा रंग आपण पॅलेटमध्ये काढून घेतोय. त्याच्यातही जर का आपल्याला पाणी घालायचं असेल तर पाणी घालून घ्यायचं, पण तो खूप पातळ करायचा नाही किंवा तो खूप घट्टही ठेवायचा नाही. आता आपण पिवळा रंग पॅलेटमध्ये काढून घेऊया. या प्रकारे आपण तिन्ही रंग पॅलेटमध्ये काढून घेतलेत. रंगात जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे निळ्या रंगाचं पाणी पिवळ्या रंगात घातलं तर तो रंग बदलू शकतो. रंगात पाणी घालताना स्वच्छ पाणी घालायचं
म्हणजे रंग आहे तसाच तेजस्वी राहील. आता हे रंग वापरून आपण या कागदावर रंगचक्र तयार करणार आहोत. प्रथम आपण पेन्सिलने रंगचक्रासाठी गोल काढून घेऊया. त्या गोलाचे आपण अंदाजे 3 समान भाग करूया. एका पूर्ण गोलाचा कोन 360 अंशाचा असतो. साधारण 120 अंशाचा कोन तयार होईल अशा मापाने आपल्याला खुणा करायच्या आहेत. या 3 खुणा काढलेल्या आहेत. नंतर गोलाचा मध्यबिंदू काढूया. आता 3 मूलभूत रंगांसाठी 3 भाग तयार करूया. तिन्ही भाग समान मापाचे झाले पाहिजेत. रंग देण्यासाठी मी हा ब्रश वापरणार आहे. हा 6 नंबरचा ब्रश आहे. आपल्याला जेव्हा बारीक काम करायचं असतं तर आपण बारीक ब्रश वापरायचा असतो. हे ब्रश अगदी 0 नंबरपासून 1, 2, 3, 4 असे बरेच नंबर याच्यामध्ये उपलब्ध असतात. प्रत्येक ब्रशवर नंबर लिहिलेला असतो. आता आपण रंगवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी पिवळा रंग देणार आहे. रंगाचं नीट मिश्रण करून ब्रशमध्ये जरा कमी रंग घेऊन रंगवायला सुरुवात करायची. आता मी पहिल्या भागात हा रंग देते. रंग देताना रेषेच्या बाहेर रंग जाऊ नये असा प्रयत्न करायचा आहे. एक रंग देऊन झाल्यावर ब्रश नीट पाण्यात धुवून पुसून नंतर दुसरा रंग ब्रशमध्ये घ्यायचा. आता आपण लाल रंग वापरूया. हे रंग पॅलेटमध्ये उघडे राहिले की सुकतात. त्यामुळे हवं असल्यास त्यात थोडं पाणी घालायचं. पण रंग खूप घट्ट किंवा खूप पातळ असू नयेत. आता बघा, मी प्रथम ब्रशने बाह्यरेषा काढून घेतली आणि मग मध्ये रंग भरला. त्यामुळे तो व्यवस्थित भरला जातो. आता आपण तिसरा रंग म्हणजे निळा रंग घेऊया. तो या भागात देऊया.
हे आपण 3 प्राथमिक रंग दिलेले आहेत: पिवळा, लाल आणि निळा. आता पिवळा, लाल आणि निळा या प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून आपल्याला विविध छटा तयार करायच्या आहेत आणि नवीन नवीन रंगही तयार करायचे आहेत. आता मी अजून 3 भाग करून घेते. आता आपण लाल आणि पिवळा या रंगाचं मिश्रण करूया. पिवळा रंग फिक्का असल्यामुळे तो जास्त घ्यायचा आणि लाल रंग गडद असल्यामुळे तो कमी घ्यायचा. त्यांचं मिश्रण करून घ्यायचं. आता तुम्ही बघताय आपल्याला केशरी रंग मिळालाय. हा केशरी रंग आपण या भागात लावून घेऊया. पिवळा आणि लाल या प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून तयार झालेला केशरी रंग हा दुय्यम रंग आहे. आता आपण निळा आणि लाल या रंगांचं मिश्रण करूया. यातून आपल्याला जो रंग मिळाला आहे तो गडद जांभळा रंग आहे. म्हणजेच लाल अधिक निळा बरोबर जांभळा हा दुय्यम रंग आहे. यानंतर आपण पिवळा आणि निळा या रंगाचं मिश्रण करून बघूया. आता तुम्ही बघताय इथे हिरवा रंग तयार झालाय.
आपल्याला 3 दुय्यम रंग इथे मिळालेले आहेत: केशरी, जांभळा आणि हिरवा. आता आपण ह्याच्या आणखी काही छटा तयार करूया. केशरी रंगात पिवळा रंग मिसळला की केशरी रंगाची पिवळसर छटा मिळते. लाल आणि केशरी हा रंग मिश्रण करून आपल्याला केशरी रंगाची लालसर छटा मिळते. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या छटा इथे तयार करूया. हा पिवळसर केशरी रंग तयार झालाय आणि हा लालसर केशरी रंग तयार झालाय. आता पिवळा आणि हिरवा रंग मिसळून घेऊया. हा पिवळसर हिरवा तयार झालाय. तो या भागात लावून घेऊया. तसंच आता हिरवा आणि निळा या रंगांचं मिश्रण करून नवीन रंग तयार करूया. इथे आपल्याला निळसर हिरवा रंग मिळाला आहे. तो आपण या भागात देऊन घेऊया. आता आपण जांभळा आणि निळा हा रंग मिसळूया. हा गडद निळसर जांभळा रंग तयार झालाय. जांभळा आणि लाल रंग मिसळून घेतला की लालसर जांभळा रंग तयार होतोय. अशा रीतीनं आपलं रंगचक्र तयार झालंय. आता मी पुन्हा एकदा सांगते आपण काय काय केलंय बघा बरं. सर्वात प्रथम आपण काय केलं,
सर्वात प्रथम आपण प्राथमिक रंग दिले आहेत, पिवळा, लाल आणि निळा. यातून दुय्यम रंग तयार करताना पिवळा अधिक लाल बरोबर आपल्याला केशरी रंग मिळालेला आहे. पिवळा अधिक निळा बरोबर हिरवा रंग मिळालेला आहे. लाल अधिक निळा बरोबर आपल्याला जांभळा रंग मिळालेला आहे. याच्या अजून जास्त छटा मिळवण्यासाठी आपण एक प्राथमिक रंग आणि एक दुय्यम रंग मिसळून तिसरा रंग तयार केला आहे. तसंच एक प्राथमिक रंग व एक दुय्यम रंग म्हणजे हा पिवळसर केशरी, लालसर नारिंगी, निळसर हिरवा, पिवळसर हिरवा अशा अनेक नवीन छटा आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे गंमत बघा, या 3 रंगांच्या मिश्रणातून आपण किती नवीन रंग तयार करू शकतो. तुम्ही जर असं रंगचक्र तयार केलं तर तुम्हाला अजून आणखी अशा नवीन नवीन छटा तयार करता येतील. हे आपण जे रंगचक्र तयार केलं आहे त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं रंगचक्र तुम्ही तयार करू शकता. त्याच्यामध्ये अजून नवीन नवीन रंग तयार करू शकता. एकदा आपल्याला त्या छटा कशा तयार करायच्या ते कळलं की त्यांचा वापर आपण चित्र रंगवताना करू शकतो. बघा कसं मस्त रंगचक्र तयार झालं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही सुद्धा पोस्टर कलर्स घ्यायचे आहेत, ते वापरून बघायचे आहेत. त्याच्यामध्ये किती पाणी घालायचं आहे त्याचा अंदाज घ्यायचा आहे. नंतर 2 प्राथमिक रंगांचं मिश्रण करून तिसरा रंग तयार करायचा आहे. अशाप्रमाणे तुम्ही वेगवेगळे अनुभव घ्या, वेगवेगळे छान छान रंग तयार करा. आणि तुमच्याकडे जरी 12 रंगांचा बॉक्स नसेल किंवा 12 रंगांची पेटी तुमच्याकडे नसेल आणि फक्त 3च रंग असतील तरीसुद्धा तुम्ही 12 रंगांपेक्षा जास्त रंग तयार करू शकता. तुम्ही बघा, प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. याआधी आपण प्राथमिक रंगांपासून दुय्यम रंग आणि त्यांच्या छटा तयार करून पाहिल्या. आता आपण तृतीय श्रेणीचे रंग तयार करून बघणार आहोत. कोणत्याही 2 दुय्यम रंगांचं साधारण सारख्या प्रमाणात मिश्रण केलं की तृतीय श्रेणीचे रंग तयार होतात. यासाठी आपण पॅलेटमध्ये 3 दुय्यम रंग म्हणजेच केशरी, हिरवा आणि जांभळा हे रंग काढून घेतले आहेत. आता आपण पाहूया कोणते नवीन रंग आपल्याला मिळत आहेत. सर्वात प्रथम आपण केशरी आणि हिरवा या 2 रंगांचं मिश्रण करून पाहूया. हे दोन्ही रंग आपण समप्रमाणात घेऊया. आपल्याला पिवळसर करडा रंग मिळाला आहे. आधी केशरी रंग देऊया. मग हिरवा रंग देऊया. या 2 रंगांच्या मिश्रणातून जो रंग तयार झालाय तो इथे देऊया. आपल्याला पिवळसर करडा रंग मिळालाय.
यानंतर आपण केशरी आणि जांभळा यांचं मिश्रण करून बघूया. आपल्याला लालसर करडा रंग मिळालाय. आता आपण हिरवा आणि जांभळा यांचं मिश्रण करून पाहूया. इथे आपल्याला निळसर करडा रंग मिळाला आहे. आपण आता या व्हिडिओत अनेक रंग तयार करून पाहिले. या तयार रंगांच्या विविध बाटल्या बाजारात उपलब्ध असतात. त्यावर त्यांची विशिष्ट नावं इंग्रजीमध्ये लिहिलेली असतात. ती नावंही आपण लक्षात ठेवली पाहिजेत. आपल्याकडे खूप वेगवेगळे रंग असले तरी सर्व रंग आपण एकाच चित्रात वापरू नयेत. तसं केलं तर गोंधळ झाल्यासारखं वाटेल आणि आपलं चित्र चांगलं दिसणार नाही, मनाला आनंद देणार नाही. चित्र रंगवताना सुसंगत रंगांची निवड केली तरच चित्र आकर्षक दिसतं.